ज्यांचा खून झाला ते वंजारी होते मला वाटतं, आणि ज्यांच्याकडनं खून झाला त्यातील लोक मराठा होते. आता ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांच्या पण गावात मराठा नेत्यांनी गर्दी केली. जरांगे गेले, सुरेश धस गेले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर होते ते सुद्धा गेले, प्रकाश सोळंके गेले. तर मग त्यावेळेस सुद्धा पोळी भाजली गेली, आता सुद्धा राजकारणाची पोळी भाजल्या जाणार आहे. त्याच्यामुळं जर काय एका बाजूने खूप काहीतरी एक्स्ट्रीम होत असेल तर त्याचं उत्तर दुसऱ्या बाजूचं एक्स्ट्रीम असू शकत नाही. तर नाही का, जात निरपेक्षता हे उत्तर असू शकतं, एका जातीला दुसरी जात काउंटर नाही करू शकत. तर जेवढं मराठा नेत्यांनी त्या खुनाच्या वेळेस आक्षेप घेतला होता या सगळ्या गोष्टीवर, तेवढंच आता वंजारी लोक घेत आहेत. यामध्ये काही वेगळं नाही आहे. त्यासाठी मला वाटतं हे वाढतच जाणार आहे. यासाठी गरजेचं काय आहे तर तिथले मूळ प्रश्न जे आहेत, पाणी, दुष्काळ, रोजगार यासारख्या गोष्टी जर त्या असतील तर जातीवाद करायला लोक राहणार नाही. हे आपण शहरी भागामध्ये बघितलंय. शहरात जात पाहून खून नाही होत असं म्हणतात ना, शहरात मग ते टोळी युद्ध ते तो सगळा भाग वेगळा आहे. पण मी म्हणतो खुन्नस एक असतं, पण मी म्हणतो की हे याच्या मुळाशी सगळा पाणी प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भात यातील कुठलाच नेता काहीच बोलायला तयार नाही आहे. विधिमंडळात पण ज्या चर्चा हो, विधिमंडळात पण ज्या चर्चा बरोबर, ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली हो त्यावेळेस पण ते आका, मग आकाचे आका, मग ते कोण आहे नेमका, मग त्यांचे फोटोज बाहेर आले, पण याच्या मुळाशी जात नाही आहेत. करेक्ट, 2-2 तास विधिमंडळात हात्यावर चर्चा होती. जसं पुण्यामध्ये मुळशी आणि या एरियामध्ये ते काय आपण मुळशी पॅटर्न पाहिलं तर ते कशामुळे झालं तर मग इथल्या विकास कामामुळे झालं. त्या संदर्भात काहीतरी गोष्टी सुधारण्याची गरज होती. तसंच या प्रकरणात मला वाटतं पाणी आणि या सगळ्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. दीपक सर